राज्यावर दुष्काळाचे सावट, मान्सून 20 जूनपर्यंत लांबणीवर. एल निनोमुळे यंदा पाऊस कमी पडण्याच्या शक्यतेने राज्य सरकारची झोप उडाली असतानाच यंदा मान्सून आगामी 20 जूनपर्यंत लांबणीवर पडणार आहे. खरीप पीक विम्याचे 1219 कोटी मंजूर. शेतकऱ्यांना पीक विमा भरपाईसाठी खरीप हंगाम 2025 मधील निम्मा पीक कापणी प्रयोगांची भरपाई निश्चित झाली असतानाच 30 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे. मसाजोगचा धक्कादायक निकाल. सरपंच पदाच्या निवडणुकीत दिव्यांग संतोष देशमुख यांची पत्नी अश्विनी देशमुख यांचा 92 मतांनी पराभूत झाला आहे. राज्यात अनुदानित खतासोबत लिंकिंगला सक्त मनाई. देशातील खत उत्पादक कंपन्यांना राज्यात अनुदानित खतांसोबत विनाअनुदानित निविष्ठा उत्पादने विकण्यास बंदी घालण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. महिला आरक्षणाचे ध्येय पूर्ण करणारच. नारी शक्ती वंदन समतेला संबोधित करताना महिलांच्या सक्षमीकरणाबाबत मोठा निर्धार व्यक्त केला आहे. गॅस संकट आणखी गंभीर होणार. भारतात एलपीजीचा वापर मोठ्या प्रमाणावर स्वयंपाकासाठी केला जातो. त्यामुळे पुरवठा कमी झाला किंवा दर वाढले तर त्याचा थेट परिणाम सामान्य कुटुंबाच्या खर्चावर होऊ शकतो. खरीप तोंडावर. जिल्हा बँकेत गॅसचा दुष्काळ. जळगावातील शेतकरी संकटात. बँकाकडे पैसे नसल्याने कर्ज वाटप ठप्प झाले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 22 दिवसांपासून रोख रकमेचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. पेट्रोल डिझेल दरवाढीचा बडका. तेल कंपन्यांना पेट्रोल मागे 14 तर डिझेलवर 18 रुपयांचा मोठा तोटा. कच्च्या तेलाचे दर पोहोचले $117 प्रति बॅरल. रासायनिक खतांच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. जिल्ह्यात अनुदानित टीएपीच्या 240 बॅगांची नियमबाह्य विक्री. खरीप हंगामाच्या तोंडावर. जिल्ह्यात खतांच्या विक्रीत अनियमिततेच्या घटना उघडकीस येत आहेत. खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी विभागाच्या पथकाची कारवाई. 5 जणांवर गुन्हा दाखल. भोंदू मनोहरने मणक्याचा त्रास दूर करतो म्हणून व्यापाऱ्याला घातला $1.25 लाखाचा गंडा. व्यवसायात यश येत नसल्याने व मणक्याचा त्रास असल्याने तंत्रमंत्रच्या नावाखाली 1,21,000ची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. पेट्रोलमध्ये होणार आता 25% इथेनॉलचा वापर. आता गाडी धावणार 25% इथेनॉलवर. पेट्रोलच्या किमतीत होणार बदल. केंद्र सरकार नवी पॉलिसी आणण्याच्या तयारीत आहे. राज्यात 2047 पर्यंत 300 कोटी वृक्ष लागवड होणार. राज्यात 300 कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य गाठण्यासाठी हरित महाराष्ट्र आयोगाची स्थापना करण्यात आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. सांगलीच्या बाजारात हळद रुसली. उत्पादन घटल्याने दरवाढ लाभली. 5 वर्षात 13 लाख क्विंटलने आवक कमी झाली असून आंध्र प्रदेश, कर्नाटक, मराठवाड्यातून माल थांबला आहे. 35 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी. 2 लाखापर्यंत दिलासा. राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना पुन्हा महात्मा फुले कर्जमाफी योजनेच्या निकषानुसारच मदत दिली जाणार असून यापोटी सरकारवर 22 ते 27 हजार कोटींचा आर्थिक भार पडणार आहे. पैसे भरूनही सौर कृषी पंप नाही. 5,000 शेतकरी प्रतीक्षेत. सिंचनासाठी कृषी पंप जोडणी मिळावी म्हणून शेतकऱ्यांनी आवश्यक त्या शुल्काचा भरणा केला. अद्यापही शेतकऱ्यांना सौर कृषी पंप मिळालेले नाहीत. फार्मर आयडीशिवाय खत खरेदी कठीण. राज्यात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे खतांच्या पुरवठ्यावर ताण वाढला असून शेतकऱ्यांना वेळेत आणि योग्य प्रमाणात खत मिळावे यासाठी कृषी विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. बांधकाम अपील मजुरांसाठी 5 लाखाच्या लाचेची मागणी. महसूल सहाय्यक अडकला एसबीआयच्या जाळ्यात. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभाग. सुरू असलेल्या भ्रष्टाचाराचे मोठे गबाड उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पैशांचा खेळ. घरकुल लाभार्थ्यांची आर्थिक लूट. पैसे न दिल्यास कागदपत्रे अपूर्त असल्याची खुटी. वडवणी पंचायत समितीतील गंभीर प्रकार समोर आला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा एकदा धमकी. या महिन्याच्या सुरुवातीला इराणने हर्मुझच्या समुद्रधुनीवर पुन्हा एकदा नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केल्यानंतर ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला होता. सर्व शाळांना तातडीने उन्हाळी सुट्टी. सध्या सुरू असलेल्या कडाक्याच्या उन्हामुळे आणि सततच्या वाढणाऱ्या तापमानामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम टाळण्यासाठी सरकारने राज्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. पीक विमा रखडल्याने शेतकरी आक्रमक. 15 दिवसात निर्णय न झाल्यास आंदोलन. 2025 ते 26च्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांनी कापासी, तूर, सोयाबीन यासारख्या पिकांचे नुकसान झाले आहे. भोंदू अशोक खरातला 8व्या गुन्ह्यात एसआयटी घेणार ताब्यात. भोंदूगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या अशोक खरात याला 7व्या गुन्ह्यात न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात तपास यंत्रणेकडून पुढील कारवाई वेगाने सुरू आहे. युरियाच्या गुणीचे वजन 45 वरून 30 किलो केल्यास गुणीची किंमत कमी होईल. तसेच युरियाचा जादा वापर देखील थांबेल. त्यामुळे तसा प्रस्ताव राज्याने केंद्र सरकारकडे पाठवला आहे.
अपात्र असूनही लाभ घेण्यास शासकीय कर्मचारी आघाडीवर. महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर सरकारने मोठी कारवाई करत आतापर्यंत 11 कोटी रुपये अपात्र लाभार्थ्यांकडून वसूल केले आहेत. शेतकरी मित्रांनो, आज दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या आपण पाहिल्या आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.